जय शिवराय बांधवांनो, मी सोम शिर्के, अखंड मराठा समाजसेवक आणि मान खटाव जनतासेवक. आपण येणाऱ्या 19 आणि 20 तारखेला शिवरायांची शिवजयंती मोठ्या थाटामाटात साजरी करतोय. आपण सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या समाधीस्थळी हा पहिल्यांदा मान तालुक्यामध्ये कार्यक्रम घेतोय, जेणेकरून कारके नेते सरसेनापती संताजी घोरपडे यांचा जो इतिहास आहे हा पूर्ण जगाला, पूर्ण भारताला आणि पूर्ण महाराष्ट्राला समजला पाहिजे. त्या अनुषंगाने आपण भव्य दिवस शिवजयंती साजरी करतोय. शिवजयंतीचा पूर्ण शेड्यूल अशा प्रकारे असणार आहे की 19 तारखेला आपण मूर्तीची प्रतिष्ठापना करून, पूजन करून, सरसेनापती संताजी घोरपडे साहेबांना अभिवादन करून आपण 19 तारखेला सायंकाळी भजनी मंडळाचा प्रोग्राम ठेवलाय. त्याच्यानंतर 20 तारखेला सकाळी 10 ते 12 आपण पोवाड्याचा कार्यक्रम ठेवलाय. आणि पोवाड्यामध्ये जे संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील साहेबांची जी आंतरवलीमध्ये जी 1.5 करोडची सभा झाली होती, त्या सभेमध्ये ज्यांनी पोवाडा गायला आणि 3 तास पब्लिकला अगदी बोलताना आकर्षित करून ठेवलं, ते पोवाडा गाणारे अरविंद घोगरे साहेब येणार आहेत. त्याच्यानंतर आपण पूर्ण मान तालुक्यातील जेवढ्या शाळा आहेत तर शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी आपण वक्तृत्व स्पर्धा ठेवल्यात. तर त्या माध्यमातून आपण आपले जे मान तालुक्यातले जे विद्यार्थी आहेत त्यांना त्यांचे विचार मांडायचं आपण प्लॅटफॉर्म देतोय. आणि जेणेकरून सरसेनापती संताजी घोरपडे असतील, शिवकालीन इतिहास असेल, शिवरायांचं चरित्र असेल, अशा वेगवेगळ्या टॉपिकवरती त्यांना आपण भाषण करण्यासाठी प्लॅटफॉर्म देतोय. त्याच्यानंतर 2 ते 3च्या दरम्यान आपण जेवणाचा, स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवलाय. आणि 3 ते 5च्या दरम्यान आपण बक्षीस वितरण समारंभ आणि मान्यवरांचे मनोगत, म्हणजे मान्यवर आपापल्या भावना व्यक्त करतील. आणि सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या समाधीस्थळाला जे एक महत्व प्राप्त झाला पाहिजे. आणि एवढ्या जबरदस्त नेतृत्वाचा किंवा ज्यांनी शिवरायांच्या काळामध्ये जे मुघलांना असं थरारून सोडलं आणि थरारकार इतिहास आहे त्यांचा, अशा मावळ्याचा, अशा शूरवीराचा आपल्याला इतिहास पूर्ण भारताला, पूर्ण महाराष्ट्राला आणि पूर्ण मान खटावमधील प्रत्येक वर्गाला, प्रत्येक लोकांना समजलं पाहिजे. या हिशोबाने आपण त्या स्थानाला महत्व कसं प्राप्त होईल. आणि जे शासन झोपले आतापर्यंत, जे राजकीय लोकांनी आतापर्यंत त्या समाधी स्थळावरती आतापर्यंत कुठलंही काम नाही केलं, अशा समाधी स्थळावरती आपण इथून पुढे कंटिन्युअसली प्रोग्राम घेणार आहे. आणि शासनाची जे झोपले शासन त्याला जागा करायचा प्रयत्न करणार आहे. आणि त्या माध्यमातून तिथं एक त्या ऐतिहासिक स्थळाला एक दर्जा प्राप्त झाला पाहिजे. आणि तिथं शासनाने त्याच्यावरती डेव्हलपमेंटचं किंवा ते समाधी स्थळ कसं जगापर्यंत जायला आणि त्याला एक पर्यटन स्थळाचा दर्जा कसा भेटेल, या हिशोबाने प्रशासनाने काम पुढे केलं पाहिजे. ह्या अनुषंगाने आपण तिथं प्रोग्राम ठेवलेला आहे. तरी मी समन मान खटावच्या जनतेला आवाहन करतोय की तुम्ही जेवढ्या मोठ्या संख्येने येऊ शकाल, या मोठ्या संख्येने या. कारण हे आपल्या मान तालुक्याचं सगळ्यात मोठं ऐतिहासिक स्थळ आहे. आणि या स्थळाला एक रूप प्राप्त झालं पाहिजे. जगभरातली माणसं सरसेनापती संताजी घोरपडे यांचं समाधी स्थळ आणि त्यांचा इतिहास काय, शिवरायांचा इतिहास काय, संभाजी महाराजांचा इतिहास काय, हे लोकांना कळलं पाहिजे. आणि आपल्याला एवढी मोठी ऐतिहासिक जर स्थळ असेल आणि उद्या मान खटावचं हे एक मोठं बोलतात ना, पर्यटनासाठी खूप मोठं एक स्थान म्हणून त्याला महत्व प्राप्त होईल. त्या हिशोबाने आपण सुद्धा स्वतः जागा झाला पाहिजे. आणि सरसेनापती संताजी घोरपडे यांचा इतिहास, शिवरायांचा इतिहास, संभाजी महाराजांचा इतिहास पूर्ण जगापुढे गेला पाहिजे. या अनुषंगाने सगळ्यांनी यायला पाहिजे. आणि मोठ्या संख्येनं आपण स्वतःहून इथे येऊन आपल्या पूर्ण कुटुंबाला सुद्धा घेऊन आलं तर काय हरकत नाही. कारण जेवणाचा प्रोग्राम वगैरे सगळंच आपण ठेवलंय. आणि या अनुषंगाने एवढंच बोलतो की या मायबाप जे तर एवढंच विनंती की मोठ्या संख्येने या. जय शिवराय.